गुलाबचं पुढे काय झालं, तो अजून बोलत का नाहीये, त्याची चौकशी कोण करतंय, या आणि अशा असंख्य प्रश्नांना उत्तरं मला द्यावी लागतायत तारिणी. मला कळतंय सर, पण नाही तारिणी, मी आता ह्याच्या पुढे काहीही करू शकत नाही. आपल्याकडे शेवटचे 24 तास आहेत. त्यानंतर जोपर्यंत सीबीआय त्याची कस्टडी घेत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही दबाव त्याच्यावरती टाकू शकत नाही. लास्ट 24 आवर्स. बॉस काय ऑर्डर आहे? बॉस आम्ही तुझ्या ऑर्डरची वाट बघतोय. खूप कठीण आहे. गुलाब सारख्या गुन्हेगाराला 24 तासात तोडणं खूप कठीण आहे केडी. बॉस सोपं आणि सहज आजपर्यंत तुझ्या वाट्याला काही आलंय का? लहानपणापासूनच अवघड गोष्टींचा सामना केलायस तू. डिपार्टमेंटला ज्या केसेस इम्पॉसिबल वाटतात त्या सुद्धा सॉल्व्ह केल्यात तू. आणि मी ज्या बॉसला ओळखतो ती अशी खचून जाणारी नाहीये. ती चॅलेंजेसच्या मानेवर पाय देऊन उभी राहणारी आहे. आजवर संयमाने आपण गुलाबला मानसिकरित्या तोडत आलोय, पण आता तो बांध फुटायची वेळ आली आहे बॉस. आणि तूच म्हणतेस ना की वेळ संपली नाहीये, आत्ता वेळ आली आहे. खूप कमी वेळ आहे केदार. फक्त 24 तासात त्याच्या तोंडून सगळ्या गोष्टी वदवून घेणं शक्य नाहीये. नसेल, पण हे 24 तास तो आयुष्यभर विसरणार नाही. असं करूया बॉस. हाफ ग्लास एम्प्टी थिअरी. हा ग्लास अर्धा भरलाय की अर्धा रिकामा आहे हे ज्याचं त्याचं बघण्याचा दृष्टिकोन आहे. आपल्याकडे फक्त 24 तास आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडे 24 तास आहेत. तुला जर 24 हा आकडा लहान वाटत असेल तर आपल्याकडे 1440 मिनिटं आहेत. जर हे लहान वाटत असतील तर 86,400 सेकंद आहेत. आणि प्रत्येक सेकंद त्याच्यासाठी मिनिटासारखा आणि प्रत्येक मिनिट हा तासासारखा करूया. वायुगतीच्या नियमानुसार फुलपाखराला उडताच येणार नाही असं म्हणतात, पण तरीही फुलपाखरू उडतं. कारण हा नियम आपल्याला माहिती आहे, फुलपाखराला माहिती नाहीये. त्याला त्याच्या पंखांवर विश्वास आहे. आणि तू सुद्धा तुझ्या पंखांवर विश्वास ठेव बॉस. आम्ही टीम तारिणी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत बॉस. आम्ही अजूनही तुझ्या ऑर्डरची वाट बघतोय. मला माहिती आहे तुम्हाला कुठले प्रश्न पडले. तुम्हाला युवराज बद्दल माझ्याशी बोलायचंय ना, बोला. मान्य आहे मला. एमएनएन डबघाईला असताना तू त्याला उभं केलंयस आणि ह्याबद्दल तुझे काका तुझं कौतुक करतात, पण याचा अर्थ असा नाहीये की तू माझ्या मुलाला हाताला धरून ऑफिस बाहेर काढशील आणि मी ते खपवून घेईन. मी त्याला ऑफिस बाहेर काढलं कारण तो चुकला होता पद्मिनी काकू. त्याची चूक कळलीये मला, पण चूक सुधारता येते आणि अपमान तो तू परत घेऊ शकतेस, परत करता येतोय. एक लक्षात ठेव कौशिकी, मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की ही पद्मिनी काही करू शकत नाही. एक भाऊ म्हणून त्याच्या चुका माफ करून मी त्याला प्रत्येक वेळेला पाठीशी घातले, पण चॅनलच्या बाबतीत चूक झालेली मी खपवून घेणार नाहीये. चॅनल काय सतत चॅनल चॅनल बोलतेस ग? हा, तू काय त्याची एकटी मालकीण आहेस? माझा युवराज सुद्धा मालक आहे त्याचा. एमएनएन वर युवराजचाही तेवढाच हक्क आहे. हक्क नाकारत नाहीये मी त्याचा स्वभाव नाकारते. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की या वेळेला मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. युवराज चुकलाय आणि त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळणारच. कसली शिक्षा आणि कोणाला? नाही नाही, काही नाही होत काका, आम्ही असंच बोलत होतो. नाही का? सांग ना, सांग का कळेल. तू नेमकी कशी असते म्हणून घाबरतेस, सांग ना. त्यांची तब्येत बरी नाहीये, आपण नंतर बोलूया ना ह्याच्याबद्दल. कशाला पण आता सांग ना मला काय झालंय काय? पण तुमच्या मुलाला युवराजला हाताला धरून ऑफिस बाहेर काढलं हिने. काय काय म्हणते ही? काय एवढं काही झालेलं नाहीये, आपण याविषयी निवांत बोलूया. अरे पण काय झालं मला सांगशील का? काय झालं, काय केलंय त्याने एवढं? ओके, सांगते. युवराजने बातमी करण्यासाठी एक खोटा साक्षीदार आणला होता. हो द्या काका, मी त्याला एक बातमी करायला सांगितली होती, तिची रेव पार्टी झाली ना त्याच्याबद्दलची. केडी आत्ता नाही. बॉस फोन आहे. केडी मला आत्ता कोणाशीही बोलायचं नाहीये. साधू सरांचा फोन आहे.
हा सर. तारिणी, आपल्याला मिळालेली मुदत संपली आहे. पण सर तो आत्ता. हे बघ, 24 तास उलटून गेले तारिणी. आता आपण काही करू शकत नाही. ही चौकशी आपल्याला आता या क्षणाला थांबवावी लागणार आहे. नाही सर, पण तो. इट्स माय ऑर्डर तारिणी. पुढच्या काही तासामध्ये गुलाबची कस्टडी आपल्याला सीबीआय कडे द्यावी लागणार आहे. तोवर त्याला एकटं सोडा. पुढच्या प्रोसेस बद्दल मी अपडेट देईनच. क्लिअर? जय हिंद. जय हिंद. हा चेहरा बघायचा होता मला. आता टाटा बाय बाय करायची वेळ आली ना. हेच सांगत होता ना तो साधू. तुला सांगत होता ना तारिणी, तुझ्या नाकासमोरून निघून जाईल आणि तू काहीच करू शकणार नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या मुलीचा, मोनिकाचा, तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मी तिला कुठेतरी रवाना करीन. आता फक्त काही तासच उरलेत. तू, तुझी टीम आणि तुझं डिपार्टमेंट माझं काहीच वाकडं करू शकणार नाही.